थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज आता संजय येतोय. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती आपण पाहतोय. एक वरती 1 गडी बाद झालाय. संजय पाटील आता मैदानात येतोय. चला या मॅन ऑफ द मॅच पंकज या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण द्यायची आहे पंकज यांना. चांगली कामगिरी पंकजची राहिली. 9 बॉलमध्ये 20 धावा त्याने केलेत. डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय आणि धावसंख्या 2 वरती आता. इथे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय. वाईट बॉल. महेश राऊत गोलंदाजी मार्गावरती आलेत. चांगला चेंडू हाताळतायत. 1 धाव मिळते. 1च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 4 धावा. पंचांकडे दाद मागतायत. 1 धाव मिळते. बॅटच्या मदतीने ही धाव येते आणि धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 5 या आकड्यावरती. ऑन साइडला चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पाहता पाहता बॉल सीमा पार. चौकार. 4 धावा. नवसाला पावतय हाकेला धावतय माझा यो शेंडोबा. नवसाला पावतय हाकेला धावतय माझा यो शेंडोबा. माझा यो शेंडोबा नवडवी गावानु बैसला. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल आहे या षटकातला. धावसंख्या 9 वरती. मोठा प्रहार केलाय. बॉल हवेत राहिला. हेमंत राऊत झेल खाली येतील का? आणि राऊत काय दुखापत झाले? राऊत स्प्रे पाठवू का? स्प्रे. धावसंख्या 10 झाले पहिल्या षटकामध्ये. हॅलो. आपल्या संघातील ज्येष्ठ खेळाडू रवींद्र मस्तान कुठे असतील त्यांनी स्टेजवर या. आणि आपल्या संघातील 1 नंबरचे बॉलर संदीप तांडेल यांनी सुद्धा स्टेजवर या. रवींद्र मस्तान, संदीप तांडेल यांनी स्टेजवर या. नितीन शिंगे कुठे असतील त्यांनी सुद्धा स्टेजवर या. नितीन शिंगे कुठे असतील ते स्टेजवर या. अख्खू टप्प्याचा बॉल त्यावरती फटका खेळले. डीप मध्ये बॉल चालला. 1 टप्पा खात सीमा पार. चौकार. 4. शोभे मुकुट देवाच्या माती हाती डुंगराची हाय काठी. देवाच्या खांद्यावर घोंगडी देव बसला डोंगरी. भक्तांच्या साठी रातोय पाठी संकट समयी उभा. भक्तांच्या साठी रातोय पाठी संकट समयी. थँक्यू डीजे, थँक्यू. 15 धावा.
फलकावरती आहेत. खोलात चेंडू टाकलाय, हलक्या हाताने फक्त टॅप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले. संजय पाटील तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल तिथे दिलाय. 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. आखूट टप्प्याचा बॉल, त्यावरती फटका खेळलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. रवींद्र मस्तान आणि संदीप दांडेल कुठे असतील त्यांनी स्टेजवर या. नितीन शिंगे तुम्ही पण या. चांगला फटका खेळतायत प्रकाश पाटील आहेत तिथे. डीपमध्ये बॉल चाललाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव धोक्याची ठरलंय. रनआउटच्या माध्यमातून आता फलंदाज माघारी परततोय. गॉन. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये मनोज शिंगे. मनोज मडवी स्ट्राईकला आहेत. जबरदस्त फटका, लॉब केलाय, बॉलला पाठवलंय लांब. लांबच लांब षटकार. थँक्यू. धावसंख्या आता फलकावरती झालेली आहे ते 28 रन. 28 वरती 2 फलंदाज बाद झालेत. उमेश गोलंदाजी मार्क वरती येतोय. धावसंख्या 28 वरती 2 विकेट. 2 षटकांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात धावा इथे कुठल्या गेल्यात. इथे त्रिफला उद्ध्वस्त. आणखीन एक फलंदाज बाद. धावसंख्या 28 रन, 3 विकेट. रन वरती 3 विकेट झालेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे विकेट प्राप्त केले उमेशने. 28 रन, 3 फलंदाज माघारी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली नव्हती, मात्र या षटकाची सुरुवात विकेटने केली.
बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. यूट्यूबच्या द्वारे जे श्रोते जुडले गेले त्यांचंही आम्ही करतोय सहर्ष स्वागत. उमेश तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत आता दाखल होईल. चांगला फटका खेळलेत. ऑन साइडला जोरकस फटका खेळतायत. मोहन आलेत आणि पाहता पाहता एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 2 धावा. तीस धावा. ऑन साइडला फटका खेळतायत. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 31. 31 धावा. 3 गडी बाद. ऑन साइडला बॉल चाललाय. मनोहर मुकादम यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या ऑन साइडला धावा झालेत त्या फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड. 34 वरती 3 विकेट आतापर्यंत गेलेले आपण पाहतोय. चांगला चेंडू होता. आणखीन एक डॉट बॉल आलाय. हे षटक अगदी आपण पहिले तर वखाणण्याजोगे हाताळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 धावा आलेत आणि या ओव्हरमध्ये एक महत्त्वाची विकेट तिथे प्राप्त झाले. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 34 वरती 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. कुणाल मुकादम बलवा गोलंदाजी मार्कवरती आता शेवटचं षटक हाताळण्याकरिता विशाल. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज तयार झालाय. धावसंख्या 34 वरती 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. 6 बॉल शेवटचे आहेत. महत्वाचे 6 बॉल असतील. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 34. या आकड्यावरती पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाले. नवीन फलंदाज सतीश पाटील आता मैदानात चाललाय.
विशाल तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती 34 ला 4 विकेट आतापर्यंत बाद झालेत. चांगला चेंडू हाताळतायत. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा होता तिथे एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धाव फलकावरती धावा आहेत 35. 4 बॉलचा खेळ अजूनही या इनिंग मध्ये बाकी आहे. चांगला चेंडू हाताळतायत. अप्रतिम डिलिव्हरी होती. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करत असताना मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. चांगला चेंडू हाताळलाय. खोलात चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे करतायत. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते. 36 धावा. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जबरदस्त चेंडू होता आणि आपण पाहिलं तर पंच शेवटचा बॉल आहे. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 36 धावा 36. मनोहर मुकादम यांचा सत्कार विशाल वैती करतील. यांनी सुद्धा आपल्याला मंडळासाठी सहकार्य केलेलं आहे. त्यांचा सुद्धा आभार. मनोहर
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं ऑन साइडला आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालाय. संतोष बाद होत असताना आपण पाहतोय. धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर 0 धावा. चाळीस धावा करायच्या आहेत. गिरीश येतोय नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. टॅप केले बॉलला हलक्यात आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर एक या आकड्यावरती अकाउंट ओपन केलंय. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू होता. त्यावरती कट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. चांगला चेंडू हाताळतायत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 2 धावा. धावा यायला हव्यात मोठ्या प्रमाणात. ऑन साइडला चांगला चेंडू टाकला होता मात्र फटका चांगला होता. एक धाव येते. एकेरीच्या मदतीने धावफलक 3 वरती. धावसंख्या 5-35 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल मध्ये 35 आता करायचे आहेत. इथून प्रयत्न करावे लागतील मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचे. एक कॅलिबर आहे संघ आपण पाहिलं तर एका बाजूला कासरवडवली मास्टर बीचा आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम खारीगाव मास्टर आपण पाहतोय. पाच रन झालेत. चांगला फटका जमिनीलगत स्ट्रोक केलतायत. जमिनीलगत बॉल चालल्या डीप मध्ये. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त केलंय. एकेरीच्या मदतीने आता धावफलकावरती धाबा आहेत ते 6. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली गेले. 6 धावा फलकावरती आपण पाहतोय.
सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने आता धावफलक 7 या आकड्यावरती 7 रन्स. ऑन साइडला जमिनीलगत बॉल चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय पुढे. तत्पूर्वी एकच धाव. 1च्या मदतीने धावफलक 8 या आकड्यावरती. आदरणीय सन्माननीय सिद्धार्थ उर्लेकर साहेबांचं इथे आगमन झालंय. मोलाचे सारे करार आत देऊ सुनामीला. आज आशेला भगवी किनार सारे सैनिक सलामीला. गाव गल्ली नगरी जिल्हा हे श्वास नवा. भेदभाव झाला निकामी जात पात झाली भरार. ओव्यात आज खुलतो आवाज सिद्धा डोळेकर एकच वाद. हक्काच्या भावा जनतेचा दावा सिद्धा डोळेकर एकच वाद. फरहान वरेकर यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. आठ धावा झालेत. प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार आहेत सिद्धार्थ उलेकर. 8 झालेत. 8 3 धावा आलेत. चांगला फटका चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला बॉल चाललाय. 1 धाव मिळते. 1च्या मदतीने आता धावफलक पुढे येत आहे. 9 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. जबरदस्त चेंडू होता. त्यावरती टॅप केलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धावी ती धोक्याची ठरले. फळी बाद. गॉन. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय अमित भोईर. 10 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत ही स्थिती आहे. चेंडू खोलात टाकला होता. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. 1 धाव मिळते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पंढरी शिंगे करत होते आणि आता इथे आपण पाहिलं तर 2 धावा. 2च्या मदतीने धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. निकेत तांडेल यांना विनंती असेल या व्यासपीठावरती.
चांगला चेंडू वेगात टाकलाय, भन्नाट वेग होता, बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. 17 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार आहेत आपल्या सर्वांचे लाडके सिद्धार्थ ओवलेकर साहेबांचं आगमन झालंय. आणि स्थानिक नगरसेवक हवा असेल तर निश्चितच सिद्धार्थ ओवलेकर यांना भरघोस मतांनी आपण विजयी करा. 13 धावा फलकावरती आहेत. 2 गडे आतापर्यंत बाद झालेत. तेरा धावा आणि 2 आतापर्यंत गडी बाद झालेत. जोरात मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. टायमिंग प्रॉपर नाही, लेंथ लाईन व्यवस्थित आहे आणि बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. निलेश राऊत यांना विनंती करतो या व्यासपीठावरती, त्यांचंही सहर्ष स्वागत. खोलात चेंडू टाकलाय, जमिनीलगत बॉल चाललाय डीप मध्ये. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेसाठी पलटतील का? धावसंख्या आता 14 झाले. जिंकण्याकरिता 9 चेंडूमध्ये 26 धावा आता करायच्या आहेत. चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल येतोय. आता 7 मध्ये 26. 7 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू आणि तिथे डॉट बॉल येतोय. षटक समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या 14. आता 6 मध्ये 26 करायच्या आहेत. जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 26 रन. निलेश राऊत यांना विनंती करतो या व्यासपीठावरती, त्यांचं सहर्ष स्वागत. बॅटची कडा आणि बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. घुशांकित क्षेत्रात एक धाव मिळते. चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. 15 धावा, 2 गडी बाद. चार बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हा मोठा विजय मानावा लागेल. प्रयत्न करतायत, आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत या षटकामध्ये एक धाव फक्त आलेली आहे महेश राऊतच्या बॅटमधनं. आता समोरच्या दिशेने अगदी आपण पाहतोय स्ट्राईक वरती फलंदाज आहेत. शरीराचा वेध घेत असताना चेंडू एस्टॅनवरती बॅट आदळली गेले आणि हिट विकेट. फलंदाज गॉन.
इथे सामना समाप्त झालाय. विजयी ठरतोय टीम कासर वडवली मास्टर बी. अभिनंदन टीम. चला टॉस साठी या. प्रमुख मान्यवर उपस्थित झालेत. सिद्धार्थजी ओलेकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. मनोज मडवी ठरतायत मॅन ऑफ द मॅच. 9 बॉलमध्ये 19 धावा त्याने केलेत. अभिनंदन टीम कासर वडवली बी मास्टर.